18 डिसेंबर इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू म्हणतो, पहा, असा काळ येणार आहे की ज्यात दाविदाच्या वंशवृक्षाला शुद्ध अंकुर फुटेल. असे मी करीन. तो राजा म्हणून सुज्ञतेने राज्य करील. संपूर्ण देशभर तो न्यायनीती व सचोटी यांना उचलून धरील. प्रभूचे हे बोल आहेत. त्याच्या कारकिर्दीत यहुदाचे लोक सुरक्षित वावरतील. इस्रायलचे लोक शांती समाधानाने राहतील. प्रभू आमचे नीतिनिधान असे नाव लोक त्याला देतील. प्रभू म्हणतो, यास्तव पहा, असे दिवस येणार आहेत की इस्रायल लोकांची इजिप्त देशातून सुटका करणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ असे लोक म्हणणार नाहीत. त्याऐवजी उत्तरेकडच्या आणि ज्या देशात प्रभूने इस्रायल घराण्यातील लोकांना पांगवले होते तेथून त्यांना परत आपल्या मायदेशी आणणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ असे ते म्हणतील. मग ते आपल्या स्वतःच्या देशात राहतील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना देखील तो सोडविल. गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील. गरजवंतांच्या जीवांचे तो रक्षण करील. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. प्रभू देवाला धन्यवाद असो. तोच इस्रायलचा देव अलौकिक कृत्ये करतो. त्याचे थोर नाव सदा सर्वदा सुवंदित असो. त्याचा महिमा साऱ्या भूतलावर पसरो. आमेन, आमेन. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. अलेलुया, अलेलुया. सिनाय पर्वतावर मोशेला आज्ञा देणाऱ्या इस्रायल घराण्याच्या हे अधिपती, ये आणि आपले हात पुढे कर आणि आमचे संरक्षण कर. अलेलुया. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वांगनिश्चय झालेला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वांगनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीद वंशज योसेफ, आपली बायको म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या प्रवक्त्यामार्फत वदवले होते. कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. योसेफ हा नीतिमान पुरुष होता. जगण्याचा सभ्यपणा हा त्याच्या नसानसात भिनलेला होता. यहुदी समाजात मुलामुलींची सोयरीक ही विधीपूर्वक केली जात असे. वाग्दत्त कुमारिकेविषयी समाजात काही रीतिरिवाज होते. तशाच धार्मिक रूढी होत्या. त्याचे वर्णन अनुवाद अध्याय 22 वचन 23-29 मध्ये करण्यात आले आहे. वाचकांनी ती मुळात वाचून काढल्यास मरियेची बेअब्रू होऊ नये म्हणून तिला गुपचूप सोडून देण्याचा विचार योसेफच्या मनात का आला याचे उत्तर मिळू शकेल. या नियमानुसार मरिया गावात राहत असतानाच गरोदर राहिल्याचे योसेफच्या लक्षात आले. तो नीतिमान होता. या शब्दास सदर कृत्य इतर कुणा पुरुषाने केले असा सार्थ तर्क त्यानेच लढवला. त्यामुळे मरियेला दगडमार होऊ शकला असता. त्याने मात्र शांती सलोख्याचा मार्ग काढला. देवदूताने स्वप्नात केलेल्या मार्गदर्शनामुळे पुढचा अनर्थ टळला.